सिद्धिविनायक न्यासाची नवी समिती जाहीर करण्यात आली आहे। भाजपच्या पवन त्रिपाठी यांची कोषाध्यक्षपदी वर्णी लागलेली आहे। भाजपचे 4, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 3 सदस्यांना या न्यासा समितीवर स्थान मिळालेले आहे। पदाधिकाऱ्यांना बळ देण्याचा महायुतीचा हा प्रयत्न म्हणता येईल। सिद्धिविनायक न्यासाची ही नवी समिती जाहीर करण्यात आलेली आहे, ज्यात भाजपचे 4 सदस्य आहेत। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून घेऊया। ओम, अत्यंत महत्त्वाची घडामोड विधानसभेच्या तोंडावर म्हणायची का पदाधिकाऱ्यांना बळ देण्यासाठी? निश्चित स्वरूपामध्ये गेल्या काही दिवसांपासून राज्य शासनाकडून समित्या आणि महामंडळांवरती नियुक्त्या केल्या जात आहेत। सिडको असेल, एसटी महामंडळ असेल, त्यापाठोपाठ आता सिद्धिविनायक न्यासावरती सुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे। सदा सरवणकर यांच्या निवडीनंतर खऱ्या अर्थानं 10 सदस्यांच्या समितीची घोषणा आज शासनाकडनं परिपत्रकाच्या माध्यमातून करण्यात आली आहे। महत्वाचा मुद्दा म्हणजे भाजपकडनं कोषाध्यक्षपदी पवन त्रिपाठी यांची नेमणूक करण्यात आली आहे। त्यासोबतच भाजपचे 4 सदस्य, शिवसेनेकडून 2 सदस्य तर राष्ट्रवादीच्या 3 सदस्यांची यावर नेमणूक करण्यात आली आहे। आपल्याला माहिती, सिद्धिविनायक न्यास हे एक महत्वाचं पद आहे, त्यामुळे आता कुठेतरी नाराज आणि ज्यांना पद देण्यात यश आलं नाही त्या पदाधिकाऱ्यांना या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न आणि त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न महायुती सरकारकडून होतोय, हे या सगळ्या प्रयत्नातून दिसून येत आहे। नक्कीच। तुर्तास धन्यवाद ओम, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।